things have gone out of his hands. So this is what we can see from the clip. कॅप्टन यादव, तुम्ही काय पहिलं तुम्हाला व्हिडिओ बघून काय तुम्ही काय कारण मीमांसा त्याची करा? पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ बघितला, पहिल्यांदा जेव्हा मला बातमी कळली की एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे, मला फक्त बातमी कळली होती, व्हिडिओ बघितला नव्हता. मला त्या बातमीवरती पहिल्यांदा विश्वास बसला नाही. मग मी शोधायला सुरुवात केली आणि मग नंतर लगेच अगदी 2-3 मिनिटातच बातम्या यायला लागल्या की एअर इंडियाचं विमान, ते पण 787 आणि 242 लोकांना घेऊन कलंडलेलं, ॲक्सिडेंट झालेलं आहे. मोठा डिझास्टर. पहिल्यांदा बराच वेळ विश्वास बसत नव्हता, परंतु जेव्हा व्हिडिओ बघितला त्यावेळेस मला खात्री झाली की तो व्हिडिओ फेक नव्हता आणि सगळ्यांच्याच बातम्या यायला लागलेल्या. बराच वेळ विश्वास बसत नव्हता. धक्कादायक होतं. तो व्हिडिओ बघून कळत होता की प्राणहानी बरीचशी झाली असेल. आणि परंतु पुढे बाकी सगळ्या गोष्टी ॲनालाइज करायला जेव्हा सुरुवात केली आणि व्हिडिओ जेव्हा बघायला मिळाला, पहिल्यांदा व्हिडिओ बघायला मिळाला, तेव्हा त्याच्यात मला असं दिसलं की जसं कॅप्टन कर्वेंनी सांगितलं की विमान थोडंसं राईटला यॉ झालेलं आहे. तीच बातमी इंडिगोचं एक विमान एअर इंडियाच्या मागेच होतं, टेक ऑफसाठी लाईनअप करत होतं. त्या इंडिगोच्या पायलटनी सुद्धा सांगितलं की त्यांनी लाऊड बँग ऐकला आणि विमान राईटला यॉ झालं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या दृष्टिक्षेपातून निघून गेलं. जो अहमदाबादचा रनवे आहे, त्या रनवेवरती रनवेच्या सुरुवातीपर्यंत जाण्यासाठी रनवेला बॅकट्रॅक करावं लागतं आणि तो इंडिगोचं विमान असं तिरकं उभं होतं, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ दिसू शकलं नाही ते विमान. पण राईटला टर्न झाल्याचं त्यांनी कन्फर्म केलं आणि आवाज आलेला ते पण कन्फर्म केलं. तेच त्या एक जी पॅसेंजर वाचलं आहे त्यांनी सुद्धा ती गोष्ट कन्फर्म केलेली. विमान असं यॉ होत नाही. इट मस्ट बी, ॲज सर सेड, इट मस्ट बी लॉस ऑफ थ्रस्ट. म्हणजे इंजिननी जेवढी पॉवर जनरेट करायला पाहिजे होती तेवढी ते करत नव्हतं. आणि एक ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो, त्या एका ठराविक स्पीडला गेल्याच्या नंतर अगदी विमानात कितीही मोठी म्हणजे खराबी आली तरी वैमानिकांना ते विमान वर घेऊन जावं लागतं, कारण तो खूप हाय स्पीड असतो. रेग्युलेशन्स पण आहेत की V1च्या नंतर आपल्याला V1 म्हणजे V1 हा एक ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो. वैमानिक जेव्हा फ्लाईट एक्सेप्ट करतात तर तो विमानतळ कुठे आहे, त्याचं एलिव्हेशन किती आहे, तिथे त्या ठिकाणी त्या दिवशी प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, त्याच्यानी इंजिन्स किती थ्रस्ट प्रोड्यूस करणार आहेत, विमानाची पेलोड कॅपॅसिटी किती आहे आणि त्या दिवशी लोड किती आहे, ह्या सर्व गोष्टी. पेलोड आणि लोडमध्ये काय फरक आहे? विमानाचा पेलोड म्हणजे ज्या लोडसाठी विमान कंपनी पेमेंट घेऊ शकते, त्याच्यात पेलोडमध्ये फ्यूलसुद्धा येतं, पण फ्यूल हे कन्झ्युम होणार आहे. नॉर्मली एअरलाईन्समध्ये, कमर्शियल एअरलाईन्समध्ये कार्गो आणि पॅसेंजर्स ह्यांना पेलोड म्हणतात. तर ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्या दिवशी त्या प्रत्येक फ्लाईटसाठी काही स्पीड्स काढले जातात. त्याच्यात एक V1 स्पीड असतो, एक VR असतो. V1 म्हणजे ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो. तो स्पीड क्रॉस केल्याच्या नंतर अगदी इंजिन फेल झालं तरी वैमानिकांसाठी हे कंपल्सरी आहे की विमान वर घेऊन जावं आणि मग परत सेफली लँड करावं, कारण त्या स्पीडला विमान परत जमिनीवर थांबवलं तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते आणि हे रेग्युलेशनसुद्धा आहेत. आणि अगदी त्याच घडीला हे विमान राईटला यॉ झालेलं आहे आणि त्यांना तो V1 क्रॉस केल्यामुळे बहुतेक टेक ऑफ घ्यावा लागला असेल. आणि टेक ऑफ घेतल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये दिसतंय की ते ठराविक वेळ वर जात होतं. ते वर जातानाचा जो स्पीड होता तो ऑफकोर्स असं दिसत होतं की इंजिन्स, दुसरं जे लेफ्ट साईडचं इंजिन आहे ते पॉवर देत होतं आणि थोड्या वेळाने ते सगळीच पॉवर संपली आणि विमान खाली यायला लागलं. मला वाटतं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की दोन्ही इंजिन्स फेल झालेली होती. सो मला पण ही खात्री आहे की ती इंजिन्स फेल झाली आणि त्याच्यामुळे वैमानिकांना म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत विमान उडवण्याचा प्रयत्न केला. खाली जाताना सुद्धा त्यांनी 2 वेळा पिचअप केलं. पिचअप केल्यामुळे त्याचं फॉरवर्ड स्पीड आणि व्हर्टिकल स्पीड दोन्ही कमी झाले असतील, त्याच्यामुळे इम्पॅक्ट थोडा कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल. शेवटपर्यंत त्यांनी फ्लाय करत होते असं दिसत होतं, परंतु दोन्ही इंजिन्स नसल्याच्या नंतर जास्त करण्यासारखं नव्हतं आणि वेळसुद्धा खूपच कमी होता त्यांच्याकडे.